स्वामी समर्थ महाराजांना मनःपूर्वक नमस्कार। स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आजच्या या पवित्र विचारांची सुरुवात करूया। भक्तांनो, हा व्हिडिओ कृपया टाळू नका, कारण कदाचित आज स्वामींच्या कृपेने तुमच्या मनात असा एक विचार जागा होणार आहे, जो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल। तुमच्यासाठी आज एक खूप मोठा अनुभव येणार आहे, म्हणून मन शांत ठेवा, स्वामींचे नामस्मरण करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका। स्वामी म्हणतात, जे घडून गेले ते स्वीकारायला शिका। भक्तांनो, आयुष्यात काही घटना अशा घडतात की आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या पुन्हा बदलता येत नाहीत। एखाद्या व्यक्तीने आपल्याला सोडून दिले असेल, एखाद्या नात्यात गैरसमज झाला असेल, एखादी संधी हातातून निघून गेली असेल, एखादी चूक आपल्या हातून झाली असेल, एखाद्या निर्णयाचा पश्चात्ताप होत असेल किंवा आपल्या आयुष्यात एखादे दुःखद वळण आले असेल, आपण पुन्हा पुन्हा त्या आठवणींमध्ये जातो आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी तेव्हा असे का केले? मी थोडे वेगळे वागलो असतो तर काय झाले असते? त्या व्यक्तीने मला असे का केले? पण स्वामी सांगतात, भूतकाळ हा शिकवण देण्यासाठी असतो, शिक्षा देण्यासाठी नाही। तुम्ही भूतकाळातून धडा घ्या, पण भूतकाळाला तुमचे वर्तमान चोरू देऊ नका। तुमच्या आयुष्यात जे घडले ते कदाचित तुमच्या मनाप्रमाणे घडले नसेल, पण त्याचा अर्थ तुमचे संपूर्ण आयुष्यही तसेच राहणार आहे असा नाही। एक वाईट दिवस म्हणजे वाईट आयुष्य नाही। एक अपयश म्हणजे तुम्ही अपयशी नाही। एक चुकीचा निर्णय म्हणजे तुमचे संपूर्ण भविष्य चुकीचे ठरत नाही। कधी कधी स्वामी आपल्याकडून एखादी गोष्ट दूर करतात, कारण आपल्या हातात त्यापेक्षा चांगली गोष्ट ठेवण्यासाठी जागा निर्माण करायची असते। म्हणून जे निघून गेले त्याच्या मागे धावत बसू नका। जे संपले त्याला पुन्हा पुन्हा जिवंत करू नका। ज्यांनी तुमची साथ सोडली, त्यांच्या आठवणींमध्ये स्वतःला हरवू नका। ज्यांनी तुम्हाला दुखावले, त्यांच्या शब्दांना तुमच्या आयुष्याचा निर्णय घेऊ देऊ नका। स्वामी समर्थ तुमच्याकडे पाहून जणू सांगत आहेत, भक्ता, उठ. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे। आजच्या तरुण पिढीला स्वामींचा हा संदेश विशेषतः समजून घेण्याची गरज आहे। आज अनेक तरुण आपल्या भूतकाळातील अपयशामुळे स्वतःला कमी समजतात। परीक्षेत अपयश आले म्हणून आयुष्य संपले असे त्यांना वाटते। प्रेमात अपयश आले म्हणून जग संपले असे वाटते। नोकरी मिळाली नाही म्हणून स्वतःची किंमत कमी वाटते। एखाद्या मित्राने साथ सोडली म्हणून आपण एकटे आहोत असे वाटते। पण माझ्या तरुण भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमची किंमत एखाद्या परीक्षेच्या गुणांमध्ये नाही, एखाद्या व्यक्तीच्या स्वीकारात नाही, एखाद्या नोकरीच्या पदावर नाही आणि लोकांच्या कौतुकात तर अजिबात नाही। तुमची खरी किंमत तुमच्या संस्कारांमध्ये आहे, तुमच्या प्रयत्नांमध्ये आहे, तुमच्या चारित्र्यात आहे, तुमच्या धैर्यात आहे आणि संकटातही उभे राहण्याच्या तुमच्या क्षमतेत आहे। स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर आहे, त्याने एका अपयशामुळे स्वतःला संपवू नये, त्याने त्या अपयशातून स्वतःला घडवावे। भक्तांनो, दुसरी गोष्ट स्वामी आपल्याला सांगतात, भविष्याची अनावश्यक चिंता करू नका। भविष्य अजून आलेले नाही, मग त्याची भीती आज का बाळगायची? उद्या काय होईल? माझे काय होईल? माझे काम होईल का? मला यश मिळेल का? माझे नाते टिकेल का? माझ्या मुलांचे काय होईल? माझ्या पैशांचे काय होईल? माझ्या आयुष्याचे काय होईल? या प्रश्नांची उत्तरे आज तुमच्याकडे नसतील, आणि ती नसणे चुकीचे नाही, कारण जीवनाचा नियमच असा आहे, आज तुमच्या हातात फक्त आजचा दिवस आहे। उद्याची चिंता करताना आजचा दिवस जाळू नका। ज्या गोष्टी अजून घडलेल्याच नाहीत, त्यांच्यासाठी मनात 100 वेळा दुःख भोगू नका। कदाचित उद्या तुम्हाला ज्याची भीती वाटते, ते घडणारच नाही। कदाचित उद्या स्वामी तुमच्यासाठी असा मार्ग उघडतील, ज्याची तुम्ही आज कल्पनाही केलेली नाही। म्हणून स्वामींच्या चरणी तुमची चिंता ठेवा आणि तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे करा। स्वामी समर्थांचा अर्थच आपल्या जीवनाला धैर्य देणारा आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून आज एक निर्णय घ्या। भूतकाळाला नमस्कार करा आणि त्याला निरोप द्या। भविष्याकडे श्रद्धेने पहा आणि वर्तमानात पूर्ण मनाने जगा। तुमच्या हातात जे आहे ते करा। आज अभ्यास करायचा असेल तर मन लावून अभ्यास करा। व्यवसाय करायचा असेल तर प्रामाणिकपणे मेहनत करा। नोकरी करायची असेल तर कर्तव्यनिष्ठेने पार पाडा। कुटुंबासाठी जबाबदारी असेल तर प्रेमाने ती निभावा। स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर आजपासून सुरुवात करा, कारण उद्याचे यश आजच्या छोट्या प्रयत्नांमधून तयार होते। भक्तांनो, काही लोक भूतकाळात अडकतात आणि काही लोक भविष्याच्या चिंतेत अडकतात। त्यामुळे त्यांच्याकडून वर्तमानही निसटून जाते। जसा हातातून वाळू निसटते, तसाच वेळ निसटत जातो। काल गेला, उद्या अजून आलेला नाही, तुमच्याकडे आहे तो फक्त आजचा क्षण, आणि या क्षणाला स्वामींच्या नामस्मरणाने पवित्र करा।
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम फक्त ओठांवर घेऊ नका, ते मनात उतरू द्या. जेव्हा मन भूतकाळाकडे धावेल, तेव्हा स्वतःला सांगा, स्वामी, जे घडले ते तुमच्या चरणी अर्पण करतो. जेव्हा मन भविष्याची भीती दाखवेल, तेव्हा सांगा, स्वामी, उद्याची चिंता तुमच्या चरणी ठेवतो. आणि जेव्हा मन वर्तमानात असेल, तेव्हा सांगा, स्वामी, आज मला योग्य कर्म करण्याची बुद्धी द्या. ही भावना मनात निर्माण झाली की हळूहळू मन हलके होऊ लागते. भक्तांनो, आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरे लगेच मिळत नाहीत. काही दुःखांचे कारण लगेच समजत नाही. काही नाती का तुटली हे वर्षानुवर्षे समजत नाही. काही संधी का निघून गेल्या हेही कळत नाही. पण प्रत्येक गोष्ट समजणे आवश्यक नसते. काही गोष्टी स्वीकारणे आवश्यक असते. कधी कधी उत्तर शोधण्यापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवणे अधिक मोठे असते. तुम्ही आज जिथे उभे आहात तिथून पुढे चला. मागे वळून पहा, पण फक्त शिकण्यासाठी. मागे राहू नका, कारण तुमचा भूतकाळ तुमची ओळख नाही. तुमच्या चुका तुमची ओळख नाहीत. तुमचे अपयश तुमची ओळख नाही. तुमची खरी ओळख म्हणजे त्या सगळ्यानंतरही तुम्ही पुन्हा उभे राहता की नाही. ज्याने तुम्हाला तोडले, त्याच्यामुळे स्वतःला संपवू नका. ज्याने तुम्हाला नाकारले, त्याच्यामुळे स्वतःची किंमत कमी करू नका. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी मेहनत करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींची भक्ती सोडू नका. कधी परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल, कधी लोक तुमच्या विरोधात जातील, कधी स्वतःचे मनही तुमच्या विरोधात उभे राहील, पण त्या क्षणी स्वामींचे नाम सोडू नका. कारण श्रद्धा म्हणजे सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडणे नव्हे. श्रद्धा म्हणजे काहीही आपल्या मनाप्रमाणे घडत नसतानाही स्वामी आपल्यासोबत आहेत, हा विश्वास ठेवणे. भक्तांनो, लक्षात ठेवा, जे गेले ते शिकवण होते, जे आहे ते स्वामींची देणगी आहे, आणि जे येणार आहे ते स्वामींच्या कृपेवर सोपवा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आज मिळणार नाही, पण आज तुम्ही एक पाऊल पुढे टाकू शकता. तुम्ही आज एक चांगला विचार करू शकता. आज एक चुकीची सवय सोडू शकता. आज एक चांगले कर्म करू शकता. आज कोणाला क्षमा करू शकता. आज स्वतःला पुन्हा उभे करू शकता. आणि कदाचित हाच आजचा दिवस तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय ठरू शकतो. म्हणून हा व्हिडिओ टाळू नका. कारण कदाचित तुम्ही ज्या अवस्थेतून जात आहात, त्याच अवस्थेसाठी स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला असेल. तुमच्यासाठी आज एक खूप मोठा अनुभव येणार आहे. मनापासून ऐका, स्वामींचे नाम घ्या आणि स्वतःला एक संधी द्या. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचा आहे. कदाचित तुमची सर्वात मोठी संधी अजून तुमच्यापर्यंत पोहोचायची आहे. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश अजून लिहिले गेलेले नाही. म्हणून भूतकाळाच्या एका पानावर तुमचे संपूर्ण पुस्तक बंद करू नका. स्वामी समर्थ अजून तुमच्या जीवनाची अनेक पाने लिहिणार आहेत. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, सत्कर्म करत राहा, आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. ज्या भक्ताच्या मनात आज पश्चात्ताप आहे, त्याला स्वामी धैर्य देवोत. ज्याच्या मनात भविष्याची भीती आहे, त्याला स्वामी विश्वास देवोत. ज्याचे मन तुटले आहे, त्याला स्वामी शक्ती देवोत. ज्याला वाटते की माझ्यासाठी काहीच उरले नाही, त्याला स्वामी नवी दिशा देवोत. आणि ज्या तरुणाला वाटते की माझे आयुष्य अजून सुरूच झालेले नाही, त्याला स्वामी योग्य मार्ग, योग्य विचार आणि योग्य कर्म करण्याची बुद्धी देवोत. शेवटी एवढेच लक्षात ठेवा, भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकता येते. भविष्य आजच्या हातात नसते, पण आजचे कर्म आपल्या हातात असते. म्हणून कालचा पश्चात्ताप सोडा, उद्याची चिंता सोडा. आजचा दिवस स्वामींच्या चरणी अर्पण करा. मनापासून प्रयत्न करा, स्वतःवर विश्वास ठेवा, आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. कारण ज्याच्या जीवनात स्वामींची श्रद्धा आहे, त्याच्या आयुष्यात अंधार कितीही मोठा असला तरी आशेचा दिवा कधीच विझत नाही. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर तो एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्याकडून शेअर झालेला हा एक संदेश एखाद्या निराश मनाला पुन्हा उभे करण्याचे कारण बनेल. पण भक्तांनो, आज स्वामी समर्थ महाराज तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहेत, थांबा. स्वतःला सतत दोष देणे थांबवा. जे घडून गेले ते बदलण्याची शक्ती माणसाच्या हातात नाही, पण जे घडून गेले त्याकडे आपण कसे पाहायचे, हे मात्र आपल्या हातात आहे. तुम्ही भूतकाळात जाऊन तुमचे शब्द बदलू शकत नाही. घेतलेला निर्णय बदलू शकत नाही. निघून गेलेली व्यक्ती परत आणू शकत नाही. गेलेली संधी पुन्हा त्याच स्वरूपात मिळवू शकत नाही. पण तुम्ही त्या अनुभवातून स्वतःला अधिक मजबूत बनवू शकता.
हीच स्वामींची शिकवण आहे. कधी कधी आपण भूतकाळातील एका चुकीला धरून बसतो आणि स्वतःला वर्षानुवर्षे शिक्षा देत राहतो. माझ्याकडून ही चूक झाली नसती तर, त्या दिवशी मी तिथे गेलो नसतो तर, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नसता तर, अशा विचारांमध्ये मन पुन्हा पुन्हा त्याच जागी जाते. पण भक्तांनो, त्या जर तर मध्ये तुमचे आजचे आयुष्य जळत असते. कालचा दिवस परत येणार नाही. मग कालच्या निर्णयावर आजचा दिवस का खर्च करायचा? स्वामी म्हणतात, चूक झाली असेल तर तिच्यातून शिका, पण चुकांच्या सावलीत आयुष्य जगू नका. तुम्ही पडला असाल तर उठण्याची वेळ आली आहे. तुम्ही हरला असाल तर पुन्हा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला कोणी सोडून गेले असेल तर स्वतःला सोडू नका. तुमच्यावर कोणी विश्वास ठेवला नसेल तर स्वतःवरील विश्वास गमावू नका. आणि तुमच्या आयुष्यात कितीही अंधार आला असला तरी स्वामींच्या नावाचा दिवा विझू देऊ नका. आजची तरुण पिढी खूप मोठी स्वप्ने पाहते. काहीतरी बनण्याची इच्छा आहे, पुढे जाण्याची इच्छा आहे, स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा आहे. पण अनेक वेळा एका अपयशामुळे मन खचते. एका परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून भविष्य संपले असे वाटते. एखाद्या नात्यात अपयश आले म्हणून प्रेमावरचा विश्वास जातो. व्यवसायात नुकसान झाले म्हणून पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत राहत नाही. माझ्या तरुण भक्तांनो, हे लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील एक अपयश तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निकाल नाही. एक पडझड म्हणजे शेवट नाही. कधी कधी स्वामी तुम्हाला थांबवतात, कारण तुम्ही ज्या दिशेने जात आहात ती तुमच्यासाठी योग्य नसते. कधी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाते, कारण तिच्यासोबत तुमचा प्रवास तिथपर्यंतच असतो. कधी एखादी संधी निघून जाते, कारण पुढे तुमच्यासाठी त्याहून मोठी संधी तयार होत असते. म्हणून प्रत्येक गमावलेल्या गोष्टीला शाप समजू नका. काही गोष्टी गमावणे म्हणजे स्वामींच्या कृपेची सुरुवातही असू शकते. आज जर तुमच्या मनात एखाद्या जुन्या घटनेची वेदना असेल, तर डोळे बंद करा आणि मनात स्वामींची प्रतिमा आणा. हळूच म्हणा, स्वामी, जे माझ्या हातात नव्हते ते मी तुमच्या चरणी सोडतो. जे घडून गेले ते स्वीकारण्याची शक्ती मला द्या. त्या अनुभवातून शिकण्याची बुद्धी द्या आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे धैर्य द्या. भक्तांनो, हा छोटासा विचार मनापासून केला तरी मनावरचे ओझे हलके होऊ लागेल. आणि आता स्वामी आपल्याला दुसरा मोठा धडा देतात, भविष्याची अनावश्यक चिंता करू नका. भविष्याचा विचार करणे चुकीचे नाही. पण भविष्याची भीती मनात निर्माण करून वर्तमान गमावणे चुकीचे आहे. उद्या काय होईल याची काळजी करताना आजचा दिवस हातातून निसटतो. उद्या माझे काय होईल, हा प्रश्न सतत मनात ठेवण्यापेक्षा, आज मी काय करू शकतो, हा प्रश्न स्वतःला विचारा. आजचा अभ्यास उद्याच्या यशाची पायाभरणी करू शकतो. आजची मेहनत उद्याची संधी निर्माण करू शकते. आजचे चांगले कर्म उद्याच्या जीवनात समाधान आणू शकते. पण आज फक्त चिंता केली, तर ना उद्या बदलतो ना आज सुंदर होतो. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमच्या हातात जे आहे ते प्रामाणिकपणे करा. जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. हीच खरी भक्ती आहे. भक्तांनो, अनेकदा आपण देवाकडे प्रार्थना करतो, स्वामी, माझे हे काम झाले पाहिजे. माझ्या मनासारखे हे घडले पाहिजे. पण कधी कधी स्वामींची कृपा आपल्या इच्छेप्रमाणे नसते, ती आपल्या हिताप्रमाणे असते. आपल्याला जे हवे असते ते मिळाले नाही म्हणून स्वामी दूर गेले असे समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला त्या गोष्टीपासून वाचवत असतील. कदाचित तुम्हाला जे मिळाले नाही त्यामागेही एखादा मोठा अर्थ असेल. म्हणून श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, आणि तुमचे कर्म करत राहा. तुमच्या आयुष्यात आज काहीही असो, दुःख असो, संघर्ष असो, अपयश असो किंवा चिंता असो, स्वामींचे नाव सोडू नका. कारण परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वामी अनेकदा माणसाचे मन मजबूत करतात. आणि जेव्हा मन मजबूत होते, तेव्हा मोठ्यात मोठ्या संकटाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा. भूतकाळातून शिकायचे, पण त्यात अडकायचे नाही. भविष्यासाठी प्रयत्न करायचे, पण त्याची अनावश्यक चिंता करायची नाही. आणि वर्तमानात स्वामींच्या नामस्मरणासोबत प्रामाणिकपणे जगायचे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुमचे आयुष्य खूप उशिरा सुरू झाले आहे. पण स्वामी सांगतात, जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत नव्या सुरुवातीची संधी आहे. आजची रात्र तुमच्या जुन्या दुःखाला निरोप देण्याची रात्र ठरू शकते. आजचा दिवस तुमच्या नवीन विचारांची सुरुवात ठरू शकतो. फक्त स्वतःला एक संधी द्या. स्वामींवर विश्वास ठेवा. आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. कारण कदाचित तुम्ही ज्याला शेवट समजत आहात, तिथूनच स्वामी तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत. आपण पाहिले की जे घडून गेले ते बदलता येत नाही, म्हणून त्याच दुःखाला धरून बसून आजचा दिवस वाया घालवू नये. पण आज स्वामी आपल्याला त्याहूनही खोल गोष्ट समजावून सांगणार आहेत,
भूतकाळ स्वीकारणे म्हणजे पराभव मानणे नाही, तर स्वतःला पुन्हा उभे करण्याची सुरुवात आहे. म्हणून हा व्हिडिओ टाळू नका. शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेला एक प्रश्न आज स्वामींच्या या विचारांमधून शांत होईल. तुमच्यासाठी आज एक खूप मोठा अनुभव येणार आहे. फक्त मन शांत ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत हा संदेश ऐकत राहा. भक्तांनो, माणूस भूतकाळात का अडकतो? कारण त्याला वाटत असते की जे घडले ते माझ्याबरोबरच का घडले? एखाद्याने विश्वासघात केला, एखाद्याने अपमान केला, आपली मेहनत वाया गेली, नाते तुटले, व्यवसायात नुकसान झाले, स्वप्न अपूर्ण राहिले, आणि मन पुन्हा पुन्हा त्याच आठवणींकडे जाते. आपण बाहेरून शांत असतो, पण आतमध्ये मात्र जुन्या आठवणींचे वादळ सुरू असते. स्वामी म्हणतात, भक्ता, जखम झाली म्हणून ती रोज चाचपडत बसू नकोस. जखम भरून येण्यासाठी तिला वेळ दे. तिच्यावर पुन्हा पुन्हा हात ठेवशील तर वेदना कमी होणार नाही. हेच आपल्या मनाचे आहे. ज्या गोष्टीने तुम्हाला दुःख दिले, त्याच गोष्टीचा विचार दिवसातून 100 वेळा केला, तर दुःख कसे कमी होणार? ज्याने तुम्हाला दुखावले, त्याच्याबद्दल सतत विचार करून तुम्ही स्वतःचे मन का जाळत आहात? ज्याने तुमची किंमत केली नाही, त्याच्याकडून स्वतःची किंमत सिद्ध करून घेण्याचा हट्ट का धरत आहात? भक्तांनो, काही लोक आपल्या आयुष्यात धडा शिकवण्यासाठी येतात. काही लोक आपल्याला प्रेम देतात. काही लोक आपल्याला आधार देतात. आणि काही लोक आपल्याला स्वतःची ताकद ओळखायला शिकवतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती कायम आपल्या आयुष्यात राहीलच असे नाही. काही नाती प्रवासातील सोबती असतात. त्यांचा प्रवास जिथे संपतो, तिथे त्यांना शांतपणे निरोप द्यायला शिका. मनात द्वेष ठेवू नका. कारण द्वेष म्हणजे दुसऱ्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न करताना स्वतःचे मन जाळणे. क्षमेला कमजोरी समजू नका. क्षमा म्हणजे जे घडले ते योग्य होते असे मानणे नाही. क्षमा म्हणजे त्या घटनेला तुमच्या मनावर कायमचे राज्य करण्याचा अधिकार न देणे. स्वामींच्या भक्ताने मन मोठे ठेवावे. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर योग्य मार्गाने त्याचा सामना करा, पण त्या अन्यायाची आग स्वतःच्या अंतःकरणात कायम जाळत ठेवू नका. आता विचार करा, तुम्ही किती दिवस एका जुन्या घटनेचे ओझे घेऊन चालणार? किती दिवस स्वतःलाच दोष देणार? किती दिवस जर असे झाले असते तर या विचारांमध्ये अडकून राहणार? भक्तांनो, जीवन मागे चालत नाही. नदीचे पाणी पुढे वाहते. वेळ पुढे जातो. सूर्य रोज उगवतो. मग तुमचे जीवन कालच्या सावलीतच का थांबावे? आज तुमच्याकडे पुन्हा एक संधी आहे. आज पुन्हा एक सकाळ आहे. आज पुन्हा एक श्वास आहे. आज पुन्हा स्वामींचे नाम घेण्याची संधी आहे. म्हणून स्वतःला सांगा, जे झाले ते झाले. त्यातून मी शिकेन, पण माझे उरलेले आयुष्य त्या घटनेला देणार नाही. हा विचार मनात रुजवा. आणि तरुणांनो, तुमच्यासाठी हा संदेश आणखी महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे. एका अपयशामुळे स्वतःला संपलेले समजू नका. आज तुम्ही जिथे आहात, तिथून पुढे जाण्याचा मार्ग अजून उघडा आहे. तुम्हाला आज नोकरी मिळाली नाही? पुन्हा प्रयत्न करा. आज व्यवसायात नुकसान झाले? अनुभव घ्या आणि पुन्हा उभे राहा. आज कोणीतरी तुम्हाला नाकारले? त्यामुळे स्वतःची किंमत कमी करू नका. आज तुमचे स्वप्न पूर्ण झाले नाही? स्वप्न सोडू नका, त्यासाठी स्वतःला अधिक सक्षम बनवा. स्वामी समर्थ तुमच्या हातात मेहनतीची शक्ती देतात, पण त्या शक्तीचा उपयोग करणे तुमचे काम आहे. फक्त, स्वामी माझ्यासाठी करतील, असे म्हणत बसू नका. स्वामींचे नाम घ्या आणि स्वतःचे कर्तव्यही करा. कारण श्रद्धा आणि प्रयत्न जेव्हा एकत्र येतात, तेव्हा जीवनात परिवर्तन घडते. आता भविष्याबद्दल बोलूया. भविष्याची चिंता मनाला इतकी थकवते की अनेकदा संकट येण्याआधीच माणूस आतून हरतो. उद्या काय होईल, हा प्रश्न कधी कधी इतका मोठा होतो की आज काय करायचे, हे आपण विसरतो. भक्तांनो, उद्या अजून तुमच्या हातात आलेला नाही. मग उद्याच्या कल्पनेने आजचा आनंद का नष्ट करायचा? हो, भविष्याची तयारी करा. पण भविष्याची भीती बाळगू नका. मेहनत करा. नियोजन करा. चुका टाळण्याचा प्रयत्न करा. पण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असते असा हट्ट धरू नका. काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही नसतात. तुमच्या हातात तुमचे कर्म आहे. तुमच्या हातात तुमचे प्रयत्न आहेत. तुमच्या हातात तुमचे शब्द आहेत. तुमच्या हातात तुमची वृत्ती आहे. पण प्रत्येक व्यक्तीचे वागणे, प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक परिणाम तुमच्या हातात नसतो. म्हणून जे तुमच्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करा आणि जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. हीच मनःशांतीची सुरुवात आहे. रात्री झोपताना उद्याच्या 1000 चिंता घेऊन झोपू नका. स्वामींचे नाव घ्या आणि स्वतःला सांगा, स्वामी, आज मी माझ्या परीने जे शक्य होते ते केले. आता उद्या तुमच्या कृपेवर सोपवतो.
कदाचित तुमच्या मनाला लगेच शांतता मिळणार नाही, पण रोज हा विश्वास मनात ठेवला तर हळूहळू मनाची भीती कमी होईल. कारण स्वामींची भक्ती म्हणजे केवळ संकट दूर व्हावे म्हणून प्रार्थना करणे नाही. स्वामींची भक्ती म्हणजे संकटातही मन स्थिर राहावे अशी शक्ती मागणे. भक्तांनो, आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक वेळी घडणार नाही. काही दिवस आनंदाचे असतील, काही दिवस दुःखाचे असतील, काही लोक जवळ येतील, काही दूर जातील, काही स्वप्ने पूर्ण होतील, काही स्वप्ने बदलतील. पण या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट कायम ठेवा, स्वामींवरील श्रद्धा. कारण परिस्थिती बदलते, लोक बदलतात, काळ बदलतो, पण स्वामींचे नाम तुमच्या ओठांवर असेल तर तुमच्या मनाला आधार देणारी शक्ती कायम तुमच्यासोबत राहते. म्हणून आज एक वचन स्वतःला द्या. मी माझ्या भूतकाळाचा कैदी राहणार नाही. मी माझ्या भविष्याच्या भीतीचा गुलाम होणार नाही. मी आजचा दिवस स्वामींच्या चरणी अर्पण करेन. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे करेन. मी माझ्या चुका मान्य करेन, पण स्वतःचा तिरस्कार करणार नाही. मी इतरांना क्षमा करण्याचा प्रयत्न करेन आणि स्वतःलाही पुन्हा सुरुवात करण्याची संधी देईन. आणि प्रत्येक परिस्थितीत मनापासून म्हणेन, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमची कथा अजून संपलेली नाही. आजची परिस्थिती तुमचे अंतिम भविष्य नाही. आज तुम्ही संघर्ष करत असाल तरी उद्या तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनू शकता. आज तुम्ही रडत असाल तरी उद्या तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य असू शकते. आज तुम्हाला वाटत असेल की सगळे संपले, तरी स्वामींच्या कृपेने उद्या नवी सुरुवात होऊ शकते. म्हणून उठून उभे राहा. मनातील जुन्या ओझ्याला हळूहळू खाली ठेवा. भूतकाळाला नमस्कार करा. भविष्य स्वामींच्या चरणी सोपवा. आणि वर्तमान हातात घेऊन पुढे चला. कारण तुमच्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर घडायचे बाकी आहे. आपण समजून घेतले की भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य अजून आपल्या हातात आलेले नाही. म्हणून आजचा क्षण स्वामींच्या चरणी अर्पण करून, जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करणे हीच खरी साधना आहे. हा भाग अजिबात टाळू नका. शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित आज स्वामी तुमच्या मनातील अशा एका भीतीला स्पर्श करणार आहेत, जी तुम्ही कोणालाही सांगितलेली नाही. तुमच्यासाठी आज एक मोठा अनुभव येणार आहे. मन शांत ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत हा संदेश ऐका. भक्तांनो, कधी कधी माणसाला सर्वात जास्त त्रास परिस्थितीचा नसतो, तर त्या परिस्थितीबद्दल तो मनात तयार केलेल्या विचारांचा असतो. घटना एकदाच घडते, पण आपण ती मनात 100 वेळा जगतो. कोणीतरी एक शब्द बोलतो, पण आपण तो शब्द दिवसेंदिवस मनात फिरवत राहतो. एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, पण आपण तिच्या आठवणींना आपल्या मनात घर करून देतो. एखादे अपयश येते, पण आपण त्याला आपल्या संपूर्ण आयुष्याची ओळख बनवून टाकतो. स्वामी म्हणतात, भक्ता, घटना घडली म्हणून तू संपला नाहीस. त्या घटनेनंतर तू काय निवडतोस, त्यावर तुझा पुढचा प्रवास ठरतो. म्हणूनच आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या भूतकाळाला माझ्या भविष्यावर राज्य करू देणार आहे का? जर उत्तर नाही असेल, तर आजपासून बदलाची सुरुवात करा. तुम्हाला कोणी दुखावले असेल तर त्या वेदनेला नाकारू नका. मन दुखले असेल तर ते मान्य करा. डोळ्यात अश्रू आले असतील तर तेही येऊ द्या. पण त्या वेदनेला तुमचे संपूर्ण आयुष्य बनू देऊ नका. दुःख आले म्हणून माणूस कमजोर होत नाही. दुःखातून उठून पुन्हा चालू लागतो, तेव्हा माणूस खरा मजबूत होतो. भक्तांनो, कधी कधी स्वामी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती आणतात जिथे आपल्याला स्वतःचीच ओळख नव्याने होते. ज्या दिवशी सर्वजण सोडून जातात, त्या दिवशी आपली खरी ताकद कळते. ज्या दिवशी सगळे मार्ग बंद होतात, त्या दिवशी श्रद्धेचा मार्ग दिसतो. ज्या दिवशी स्वतःवरचा विश्वास कमी होतो, त्या दिवशी स्वामींच्या नावाचा आधार अधिक जाणवतो. म्हणून संकट आले की घाबरू नका. मनात म्हणा, स्वामी, मला या संकटातून बाहेर काढण्यापेक्षा आधी मला हे संकट सहन करण्याची शक्ती द्या. कारण प्रत्येक वेळी परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमचे मन बदलले, तर परिस्थितीकडे पाहण्याची तुमची शक्ती नक्की बदलते. आणि आता माझ्या तरुण भक्तांनो, तुमच्याशी विशेष बोलायचे आहे. तुमच्या हातात वेळ आहे. तुमच्या हातात ऊर्जा आहे. तुमच्या हातात शिकण्याची संधी आहे. म्हणून भूतकाळातील एखाद्या अपयशामुळे तुमची पुढची 10 वर्षे खराब करू नका. एका व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला म्हणून प्रत्येक व्यक्ती वाईट आहे असे समजू नका. एका परीक्षेत अपयश आले म्हणून तुम्ही आयुष्यभर अपयशी राहणार नाही. एका व्यवसायात नुकसान झाले म्हणून तुमच्यात क्षमता नाही असे ठरत नाही. एक संधी गेली म्हणून तुमच्या आयुष्यातील सर्व संधी संपलेल्या नाहीत. तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. आणि पुन्हा सुरुवात करण्यासाठी कधीही उशीर होत नाही. स्वामी समर्थांच्या चरणी एक गोष्ट मनापासून मागा, स्वामी, मला परिस्थितीपेक्षा मोठे मन द्या.
कारण परिस्थिती छोटी असो वा मोठी, मन जर मजबूत असेल तर माणूस मार्ग शोधतो. पण मनच घाबरले असेल तर छोटी देखील अडचण पर्वतासारखी वाटते. भक्तांनो, भविष्याची चिंता करताना आपण एक मोठी चूक करतो. आपण कल्पनेतील संकटाला खरे संकट समजतो. जर माझे काम झाले नाही तर, जर मला यश मिळाले नाही तर, जर माझ्या आयुष्यात पुन्हा दुःख आले तर, जर माझ्या जवळची माणसे मला सोडून गेली तर, जर उद्या काही वाईट झाले तर, हे जर मनाला अस्वस्थ करतात. पण लक्षात ठेवा, ज्या गोष्टी अजून घडल्याच नाहीत त्यांच्यासाठी आजच शिक्षा भोगण्याची गरज नाही. उद्या काही झाले तर त्यावेळी त्याचा सामना करू. पण आजचा दिवस का गमवायचा? आज सूर्य उगवला आहे. आज श्वास सुरू आहे. आज स्वामींचे नाम घेता येत आहे. आज मेहनत करता येत आहे. मग आजचा दिवस चिंतेत का घालवायचा? भक्तांनो, भविष्याची तयारी करा, पण भविष्याच्या भीतीत जगू नका. तुमचे ध्येय ठेवा. मेहनतीचे नियोजन करा. पैशांची योग्य काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाची जबाबदारी घ्या. शिक्षणावर लक्ष द्या. पण या सगळ्याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, परिणाम नेहमी तुमच्या हातात नसतो. तुमच्या हातात प्रयत्न आहे. तुमच्या हातात प्रामाणिकपणा आहे. तुमच्या हातात संयम आहे. तुमच्या हातात योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे. म्हणून परिणामाची चिंता करण्यापेक्षा कर्माची गुणवत्ता वाढवा. स्वामींच्या भक्ताने असे जगावे की रात्री झोपताना मन म्हणावे, आज मी माझ्या परीने योग्य ते केले. ही भावना मनात आली की मनाला समाधान मिळते. आणि भक्तांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, स्वतःला माफ करायला शिका. दुसऱ्यांना माफ करणे कदाचित कधीतरी सोपे होईल, पण स्वतःला माफ करणे अनेकांना कठीण जाते. माझ्याकडून चूक झाली. हो, झाली असेल. पण आता ती पुन्हा होऊ नये यासाठी शिका. मी चुकीचा निर्णय घेतला. हो, घेतला असेल. पण आता अनुभव तुमच्या सोबत आहे. मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. हो, ठेवला असेल. पण आता तुम्हाला लोक ओळखण्याचा अनुभव मिळाला आहे. म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. स्वतःला घडवत राहा. कारण स्वामींना परिपूर्ण माणूस नको असतो. स्वामींना प्रामाणिकपणे सुधारत राहणारा भक्त प्रिय असतो. भक्तांनो, आज रात्री एकदा शांत बसून स्वतःशी बोला. तुमच्या मनात कोणती जुनी गोष्ट अजूनही अडकली आहे? कोणाचा शब्द अजूनही तुम्हाला त्रास देतो? कोणत्या अपयशाची आठवण अजूनही तुमचे मन खचवते? भविष्यातील कोणती भीती तुम्हाला आज आनंदी होऊ देत नाही? त्या प्रत्येक गोष्टीचे नाव मनात घ्या आणि स्वामींच्या चरणी अर्पण करा. म्हणा, स्वामी, हे माझ्या मनाला जड झाले आहे. मी हे एकट्याने वाहू शकत नाही. माझे मन हलके करा. मला योग्य मार्ग दाखवा. जे बदलता येत नाही ते स्वीकारण्याची शक्ती द्या आणि जे बदलता येते ते बदलण्याचे धैर्य द्या. हा विचार मनापासून करा. कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. येऊ द्या. कारण काही अश्रू दुःखाचे नसतात, ते मनातील ओझे बाहेर पडण्याचे असतात. आणि मग स्वतःला सांगा, माझी कथा अजून संपलेली नाही. हो भक्तांनो, तुमची कथा अजून संपलेली नाही. आज तुमच्याकडे जे काही आहे, तिथून पुढे जाण्यासाठी पुरेसे आहे. एक श्वास आहे. एक संधी आहे. एक प्रयत्न आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींचे नाव आहे. म्हणून भूतकाळाला मागे ठेवा. भविष्य स्वामींच्या चरणी सोपवा. आणि आजचा दिवस पूर्ण मनाने जगा. कारण कदाचित उद्या तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या काळात मला वाटत होते की स्वामी माझी परीक्षा घेत आहेत. पण आता समजते की स्वामी मला माझ्या पुढच्या मोठ्या प्रवासासाठी तयार करत होते. म्हणून श्रद्धा सोडू नका. संयम सोडू नका. मेहनत सोडू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवरील विश्वास सोडू नका. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करून तुमच्या मनात विश्वासाचा प्रकाश निर्माण करो. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण समजून घेतले की भूतकाळ आपल्याला शिकवण्यासाठी असतो, सतत रडवत ठेवण्यासाठी नाही. आणि भविष्य आपल्याला दिशा देण्यासाठी असते, भीती निर्माण करण्यासाठी नाही. म्हणून आज स्वामी आपल्याला आणखी एक सुंदर सत्य सांगणार आहेत. ज्या क्षणाला तुम्ही स्वीकारायला शिकता, त्या क्षणापासून तुमच्या मनातील संघर्ष कमी होऊ लागतो. म्हणून हा व्हिडिओ टाळू नका. शेवटपर्यंत ऐका. कदाचित आज स्वामींच्या या शब्दांमधून तुम्हाला तुमच्या मनात अनेक दिवसांपासून शोधत असलेले उत्तर मिळेल. तुमच्यासाठी आज एक मोठा अनुभव येणार आहे. शांत मनाने ऐका आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. भक्तांनो, जीवनात सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, हे असेच का झाले? हा प्रश्न सोडून देणे. आपण प्रत्येक घटनेमागे कारण शोधत राहतो. त्याने मला असे का केले? माझ्याच बाबतीत असे का झाले? माझे स्वप्न का तुटले? माझी मेहनत वाया का गेली?
मला हवे ते मला का मिळाले नाही, हे प्रश्न मनात असतात आणि उत्तर मिळत नाही म्हणून मन अधिक अस्वस्थ होते. पण स्वामी म्हणतात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळणे आवश्यक नसते. काही प्रश्नांची उत्तरे काळ देतो, काही प्रश्नांची उत्तरे अनुभव देतो, आणि काही प्रश्नांची उत्तरे स्वामींच्या कृपेने अनेक वर्षांनी समजतात. आज जी गोष्ट तुम्हाला अन्याय वाटते, तीच गोष्ट उद्या तुमच्या आयुष्यातील मोठा धडा ठरू शकते. म्हणून प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा हट्ट सोडा. काही गोष्टी स्वीकारा. भक्तांनो, स्वीकार म्हणजे हार नाही. स्वीकार म्हणजे मनाने वास्तवाशी मैत्री करणे. हो, माझ्या आयुष्यात हे घडले आहे. मला ते आवडले नाही. मला त्याचे दुःख झाले. पण आता मी त्याच ठिकाणी कायम उभा राहणार नाही. हा विचार म्हणजे स्वीकार. तुम्ही पडला आहात हे स्वीकारा, पण तिथेच होऊन राहू नका. तुमच्याकडून चूक झाली हे स्वीकारा, पण स्वतःला कायम दोष देत बसू नका. कोणीतरी तुमची साथ सोडली हे स्वीकारा, पण स्वतःची साथ सोडू नका. एखादे स्वप्न पूर्ण झाले नाही हे स्वीकारा, पण नवीन स्वप्न पाहण्याची हिंमत सोडू नका. हीच खरी ताकद आहे. आणि माझ्या तरुण भक्तांनो, तुमच्यासाठी आजचा संदेश विशेष आहे. तुमच्या वयात चुका होतात, निर्णय चुकतात, मित्र चुकतात, नाती चुकतात, कधी दिशा चुकते, कधी ध्येय बदलते. पण याचा अर्थ तुमचे आयुष्य चुकीचे आहे असा होत नाही. तरुणपण म्हणजे स्वतःला शोधण्याचा काळ आहे. म्हणून प्रत्येक चुकल्यानंतर स्वतःला अपयशी म्हणू नका. स्वतःला विचारा, या अनुभवाने मला काय शिकवले? हा प्रश्न तुमचे आयुष्य बदलू शकतो. कारण जो माणूस आपल्या चुकांमधून शिकतो, त्याची प्रत्येक चूक पुढच्या यशाची पायरी बनते. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. स्वामी, माझ्या चुकांवर मला अडकवू नका, त्या चुकांमधून मला घडवा. भक्तांनो, कधी कधी आपण स्वतःची तुलना इतरांशी करूनही भूतकाळ आणि भविष्याची चिंता वाढवतो. तो माझ्यापेक्षा पुढे गेला, तिचे आयुष्य माझ्यापेक्षा चांगले आहे, त्याला नोकरी मिळाली, त्याचा व्यवसाय वाढला, त्याचे लग्न झाले, त्याचे घर झाले, आणि मग आपण स्वतःच्या आयुष्याकडे कमीपणाने पाहू लागतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कोणाचे यश लवकर येते, कोणाचे थोडे उशिरा येते, पण उशीर म्हणजे अंत नाही. स्वामींच्या दरबारात तुमच्या जीवनाची तुलना दुसऱ्याच्या जीवनाशी होत नाही. स्वामी तुमचे कर्म पाहतात, तुमची निष्ठा पाहतात, तुमचे प्रयत्न पाहतात, तुमच्या मनातील श्रद्धा पाहतात. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. तुमचा मार्ग तुमच्यासाठीच बनलेला आहे. कदाचित तुम्ही आज ज्या संघर्षातून जात आहात, तोच संघर्ष उद्या तुम्हाला इतरांना मार्गदर्शन करण्याची ताकद देईल. कदाचित आजचे अश्रू उद्याच्या समाधानाची किंमत असतील. कदाचित आजचा एकाकीपणा उद्या तुमच्या आत्मविश्वासाची सुरुवात असेल. म्हणून आजची परिस्थिती पाहून उद्याचा निर्णय घेऊ नका. भक्तांनो, भविष्याबद्दल चिंता करताना आणखी एक गोष्ट घडते, आपण वर्तमानातील छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करतो. आईवडील जवळ असतात, पण आपण त्यांच्या प्रेमाचा आनंद घेत नाही. कुटुंब जवळ असते, पण आपण मोबाईलमध्ये किंवा चिंतेमध्ये हरवलेले असतो. मुलं आपल्यासोबत बोलत असतात, पण मन उद्याच्या समस्यांमध्ये अडकलेले असते. स्वामींचे नाम घेण्याची संधी असते, पण मन जुन्या आठवणींमध्ये फिरत असते. म्हणून स्वामी सांगतात, ज्या क्षणी तुम्ही जगत आहात, त्या क्षणाचा आदर करा. आजचा दिवस पुन्हा मिळणार नाही. आजचा संवाद पुन्हा तसाच होणार नाही. आजचा श्वास पुन्हा त्याच क्षणी मिळणार नाही. म्हणून वर्तमानाला कमी लेखू नका. आज जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. हो, तुमच्याकडे अजून बरेच काही नसेल, पण जे आहे तेही कमी नाही. एक कुटुंब आहे, एक श्वास आहे, काम करण्याची क्षमता आहे, शिकण्याची संधी आहे, स्वामींचे नाव आहे, आणि सर्वात मोठे म्हणजे नवीन सुरुवात करण्याची संधी अजूनही आहे. भक्तांनो, मनात एक सुंदर विचार ठेवा. मला माझे संपूर्ण भविष्य आजच सोडवायचे नाही. मला फक्त आजचा दिवस योग्य पद्धतीने जगायचा आहे. हा विचार मनाला खूप मोठा आधार देतो. उद्याची चिंता आली की म्हणा, उद्या आल्यावर पाहू. आज मी माझे कर्तव्य करतो. भूतकाळ आठवला की म्हणा, जे झाले ते स्वामींच्या चरणी अर्पण. आणि वर्तमान समोर आला की म्हणा, हा क्षण माझा आहे, मी तो स्वामींच्या नामाने सुंदर करतो. भक्तांनो, ही साधना रोज करा. हळूहळू मन बदलू लागेल. ज्या गोष्टी काल खूप मोठ्या वाटत होत्या, त्या आज लहान वाटतील. ज्या लोकांच्या शब्दांनी तुम्ही दुखावत होतात, त्यांच्या शब्दांना महत्त्व कमी वाटेल. ज्या घटनांनी तुम्हाला तोडले होते, त्याच घटना तुमच्या ताकदीची आठवण देतील. आणि एक दिवस तुम्ही स्वतःकडे पाहून म्हणाल, मी त्या दिवसांतूनही आलो आहे. मग आजची अडचण मला कशी हरवू शकते? हीच स्वामींची कृपा आहे.
स्वामी नेहमी संकट काढून घेतीलच असे नाही, पण संकटातून जाण्याची शक्ती नक्की देऊ शकतात. म्हणून आज तुमच्या मनात एक निर्णय पक्का करा. मी माझ्या भूतकाळाला माझ्या वर्तमानाचा मालक बनू देणार नाही. मी माझ्या भविष्याच्या भीतीला माझ्या आजच्या आनंदाचा चोर बनू देणार नाही. मी माझ्या हातातील कर्म करेन. मी माझ्या मनात श्रद्धा ठेवेन. मी प्रयत्न करत राहीन. आणि जे माझ्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवेन. कारण भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अजून खूप काही घडायचे बाकी आहे. आज जिथे अंधार दिसतोय, तिथे उद्या प्रकाश असू शकतो. आज जिथे बंद दरवाजा दिसतोय, तिथे उद्या दुसरा मार्ग उघडू शकतो. आज जिथे अपयश दिसत आहे, तिथे उद्या अनुभवाची मोठी ताकद निर्माण होऊ शकते. म्हणून हार मानू नका. स्वामींचे नाम सोडू नका. आणि स्वतःवरील विश्वासही सोडू नका. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. जे गेले ते तुमच्या चरणी. जे येणार आहे तेही तुमच्या चरणी. आणि जे आज माझ्या हातात आहे, ते योग्य पद्धतीने करण्याची बुद्धी मला द्या. स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चिंता हलक्या करो. भूतकाळ स्वीकारण्याची शक्ती देवो. भविष्यावर विश्वास ठेवण्याचे धैर्य देवो आणि वर्तमानात सुंदर जीवन जगण्याची बुद्धी देवो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आतापर्यंत आपण समजून घेतले की भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य अजून आपल्या हातात आलेले नाही. पण आज स्वामी आपल्याला आणखी एक अतिशय खोल सत्य सांगणार आहेत. मनाला शांतता हवी असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली पाहिजे हा हट्ट सोडावा लागतो. म्हणून हा व्हिडिओ टाळू नका. शेवटपर्यंत ऐका. कारण कदाचित स्वामींचा आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या निर्णयासाठी तुम्हाला नवी दिशा देईल. तुमच्यासाठी आज एक खूप मोठा अनुभव येणार आहे. भक्तांनो, आपण अनेकदा दुःखी परिस्थितीमुळे कमी आणि आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे जास्त दुःखी होतो. आपल्याला वाटते, हे माझ्या मनाप्रमाणे व्हायला हवे होते. पण जीवन प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. कधी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ती आपल्यासोबत राहत नाही. कधी आपण ज्या संधीची वाट पाहतो, ती दुसऱ्याला मिळते. कधी खूप मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. कधी आपण प्रामाणिक असतो, तरी आपल्यावर गैरसमज केले जातात. आणि अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, माझ्याबरोबरच असे का? स्वामी म्हणतात, भक्ता, प्रत्येक गोष्ट समजून घेण्यापेक्षा काही गोष्टी माझ्यावर सोपव. ही गोष्ट मनापासून समजून घ्या. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आजच मिळणार नाही. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचे वागणे समजणार नाही. तुम्हाला प्रत्येक घटनेचा अर्थ लगेच कळणार नाही. पण तरीही तुम्ही शांत राहू शकता. कारण शांतता ही परिस्थितीने दिलेली गोष्ट नसते, ती आपल्या मनाने स्वीकारलेली अवस्था असते. भक्तांनो, समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला. तुम्ही दिवसभर त्याच शब्दांचा विचार करत राहिलात, तर त्या व्यक्तीने तुमचा अपमान फक्त एकदा केला. पण तुम्ही स्वतःला तो अपमान पुन्हा पुन्हा करून घेत आहात. मग स्वतःला विचारा, दुसऱ्याच्या एका चुकीसाठी मी माझ्या मनाला इतकी मोठी शिक्षा का देत आहे? ज्याने तुम्हाला दुखावले, त्याच्यामुळे तुमचे मन कायम दुःखी ठेवणे म्हणजे तुमच्या आनंदाची चावी त्याच्या हातात देणे. ती चावी परत घ्या. तुमचे मन तुमचे आहे. तुमची शांतता तुमची आहे. तुमचा आजचा दिवस तुमचा आहे. कोणालाही तो चोरू देऊ नका. आणि हेच माझ्या तरुण भक्तांनी विशेष लक्षात ठेवावे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकार हा तुमच्या क्षमतेचा नकार नसतो. कधी एखाद्या कंपनीने तुम्हाला नोकरी दिली नाही, याचा अर्थ तुम्ही सक्षम नाही असे नाही. कधी एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर प्रेम केले नाही, याचा अर्थ तुम्ही प्रेम करण्यास योग्य नाही असे नाही. कधी एखाद्या परीक्षेत तुम्हाला अपेक्षित गुण मिळाले नाहीत, याचा अर्थ तुमचे भविष्य संपले असे नाही. तुम्ही एका घटनेपेक्षा मोठे आहात. तुम्ही एका अपयशापेक्षा मोठे आहात. तुम्ही एका व्यक्तीच्या मतापेक्षा मोठे आहात. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि स्वतःला पुन्हा उभे करा. भक्तांनो, कधी कधी तरुण मन भविष्याबद्दल इतके विचार करते की वर्तमानातील संधी हातातून निघून जाते. मला यश कधी मिळेल? माझे करिअर कुठे जाईल? माझ्याकडे पैसा कधी येईल? माझे आयुष्य स्थिर कधी होईल? हे प्रश्न असणे स्वाभाविक आहे. पण या प्रश्नांची उत्तरे शोधताना आजची मेहनत थांबवू नका. भविष्याची चिंता करण्याऐवजी भविष्याची तयारी करा. चिंता मनाला थकवते. प्रयत्न मनाला मजबूत करतात. चिंता म्हणते काय होईल? प्रयत्न म्हणतो जे होईल त्यासाठी मी तयार राहीन. हीच वृत्ती स्वामींच्या भक्ताने ठेवावी. भविष्याबद्दल भीती वाटली की स्वामींचे नाम घ्या आणि स्वतःला सांगा, मला उद्याचा संपूर्ण मार्ग दिसत नसला तरी पुढचे एक पाऊल मला दिसते. मी ते पाऊल श्रद्धेने टाकेन. भक्तांनो, संपूर्ण जिना दिसण्याची गरज नसते. कधी कधी फक्त पुढची पायरी दिसणे पुरेसे असते. आज एक पाऊल, उद्या एक पाऊल,
असे करत करत माणूस मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचतो. म्हणून आज तुम्ही खूप मोठ्या समस्येत असाल तर संपूर्ण आयुष्य कसे बदलणार याचा विचार करून घाबरू नका. फक्त स्वतःला विचारा, आज मी कोणते एक योग्य काम करू शकतो? ते करा. मग उद्या पुढचे काम करा. हीच प्रगती आहे. हीच साधना आहे. हीच स्वामींच्या मार्गावर चालण्याची सुरुवात आहे. भक्तांनो, मनातील एक सवय बदलण्याची वेळ आली आहे. काय झाले असते? हा विचार कमी करा. मी तिथे गेलो नसतो तर? मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता तर? मी ती संधी स्वीकारली असती तर? मी तेव्हा वेगळा निर्णय घेतला असता तर? हे प्रश्न तुम्हाला वर्तमानात काही देत नाहीत. त्याऐवजी स्वतःला विचारा, आता मला काय शिकता आले? आता मी काय बदलू शकतो? आता माझ्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे? हे प्रश्न तुमचे भविष्य घडवतील. भक्तांनो, भूतकाळाची आठवण आली की त्याला शत्रू समजू नका. तो तुमचा शिक्षक समजा. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले, तिने तुम्हाला तुमच्या मर्यादा शिकवल्या असतील. ज्या अपयशाने तुम्हाला रडवले, त्याने तुमच्या कमतरता दाखवल्या असतील. ज्या संघर्षाने तुम्हाला थकवले, त्याने तुमच्यातील ताकद जागी केली असेल. म्हणून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाला एक अर्थ द्या. हे का झाले? यापेक्षा यातून मला काय शिकायचे आहे? हा प्रश्न मोठा आहे. आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल की ज्याला तुम्ही तुमचे दुःख समजत होता, तेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षण होते. ज्याला तुम्ही तुमचा पराभव समजत होता, तोच तुमच्या पुढच्या विजयाची तयारी होती. ज्याला तुम्ही शेवट समजत होता, तिथूनच नवीन सुरुवात झाली होती. म्हणून भक्तांनो, स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. कदाचित तुमच्या आयुष्यातील चित्र तुम्हाला सध्या अपूर्ण दिसत असेल, पण स्वामींच्या हातात संपूर्ण चित्र आहे. तुम्हाला फक्त तुमचे कर्म करत राहायचे आहे. तुम्हाला फक्त मन स्वच्छ ठेवायचे आहे. तुम्हाला फक्त श्रद्धा टिकवायची आहे. आणि जेव्हा मन पुन्हा पुन्हा भविष्याची चिंता करेल, तेव्हा डोळे मिटा आणि म्हणा, स्वामी, उद्या माझ्या हातात नाही, पण आजचा दिवस मी तुमच्या चरणी अर्पण करतो. आणि जेव्हा भूतकाळ पुन्हा त्रास देईल, तेव्हा म्हणा, स्वामी, जे झाले ते मी स्वीकारतो. त्यातून शिकतो आणि आता पुढे चालतो. हा छोटासा निर्णय तुमच्या मनात मोठा बदल घडवू शकतो. भक्तांनो, तुमचे आयुष्य अजून संपलेले नाही. तुमच्या हातून अजून खूप चांगली कर्मे घडायची आहेत. तुम्हाला अजून खूप काही शिकायचे आहे. अजून काही लोकांना मदत करायची आहे. अजून काही स्वप्ने पूर्ण करायची आहेत. अजून काही सुंदर क्षण अनुभवायचे आहेत. आणि कदाचित सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करायची आहे. म्हणून स्वतःला भूतकाळाच्या नावाने ओळखू नका. तुम्ही ज्याच्याबरोबर वाईट झाले तो माणूस नाही. तुम्ही ज्याचे नाते तुटले तो माणूस नाही. तुम्ही ज्याला अपयश आले तो माणूस नाही. तुम्ही स्वामींचा भक्त आहात. तुमच्यात पुन्हा उभे राहण्याची शक्ती आहे. तुमच्यात पुन्हा सुरुवात करण्याची क्षमता आहे. आणि तुमच्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे, यावर विश्वास ठेवा. शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ महाराज, जे बदलता येत नाही ते स्वीकारण्याचे शहाणपण आम्हाला द्या. जे बदलता येते ते बदलण्याचे धैर्य द्या. भविष्याच्या चिंतेत वर्तमान हरवू नये अशी जागरूकता द्या. आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या तरुण पिढीला योग्य दिशा द्या. त्यांच्या हातून चांगली कर्मे घडू द्या. आणि प्रत्येक भक्ताच्या मनात तुमच्या नामाची ज्योत सदैव तेवत राहू द्या. भक्तांनो, मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात अजून खूप काही सुंदर घडायचे बाकी आहे. भूतकाळाला शांतपणे निरोप द्या. भविष्य स्वामींच्या चरणी सोपवा. आणि आजचा दिवस प्रेमाने, श्रद्धेने आणि प्रामाणिक कर्माने जगा. जय जय स्वामी समर्थ.